श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 21 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर बृहस्पती देव जे आहेत तर त्यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपले जे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज यांची देखील या दिवशी पूजा अर्चा केली जाते. असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्याने अनेक पुण्य हे प्राप्त होतात. आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते. आपल्या पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि सर्व कामे मार्गी लागतात. जीवनातील दुःख संकट दूर व्हावीत आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी हिची पूजा केली जाते. कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. चरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक वेळ ईश्वर जर कोपला तर आपल्याला गुरु वाचवू शकतो, परंतु गुरु जर कोपला तर आपल्याला ईश्वर देखील वाचवू शकत नाही. यामुळेच आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, आपले गुरु हे लहानपणापासून आपले आई वडील असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपले जे काही गुरु जे आहेत म्हणजे ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेले आहे ते सर्व आपले गुरु आहेत आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील आपले गुरु आहेत. म्हणून या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा तर करायचीच आहे. स्वामींची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यावरती अभिषेक करा आणि नसेल तर मग फोटो असेल तर फोटो चांगला पुसून त्यांची तुम्हाला देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर पहा, जे आपले स्वामी महाराज आहेत तर त्यांच्या प्रिय वस्तू कोणत्या आहेत ती म्हणजे स्वामींची सेवा. तर सेवा ही खूप महत्त्वाची आहे. स्वामींची जेवढी होईल तेवढी सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे. गुरुचरित्रामधील 15वा अध्याय तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर स्वामी सारामृताचा पूर्ण पाठ तुम्ही या दिवशी करू शकता. 11 माळी जप स्वामी समर्थ मंत्राचा करू शकता. तारक मंत्राचा 11 वेळा जप करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा ही करू शकता. तर ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. भक्तिभावाने स्वामींची सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपले जे गुरु आहेत स्वामी महाराज यांना एक नारळ, खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल तुम्हाला त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्यायचं आहे. तर पहा, त्यामुळेच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण संध्याकाळी लावला तर आपल्यावर कितीही कोणताही शत्रू असू द्या तो 2 दिवसात त्याचे गुडघे टेकवीन. म्हणजेच तो शत्रू आपल्यावरती कधीही कोणत्या प्रकारच्या ज्या नजरबाधा असतात, पहा नजर दोष असतो ते त्यांचे आपल्याला लागणार नाही. कोणत्याही प्रकारचा शत्रुदोष त्यांचा आपल्याला लागणार नाही. शत्रू आपल्यासमोर स्वतः गुडघे टेकवीन आणि तुमची माफी मागेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आता पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे, दिवे लागण्याची वेळ आहे, ह्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 6 नंतर हा उपाय तुम्ही 7:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 8:30 पर्यंत हा उपाय करू शकता. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर त्यांचा नाश होईल आणि साक्षात दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होऊन जाईल. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे. मातीची पंती घेताना कुठेही तुटले फुटलेले असेल तर अशी घेऊ नका, चांगली आपल्याला घ्यायची आहे.
आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची वात करून म्हणजे दुहेरी कापसाची वात घालायची आहे। तर पहा, या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर त्या ज्यावेळेस तुम्ही तेल घालणार आहात त्यावेळेस तुम्हाला थोडीशी हळद त्यामध्ये घालायची आहे। आता पहा, जी वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे ती तुम्हाला लाल कलरची लावायची आहे। लाल धागा जर तुमच्याकडे असेल तर त्या लाल धाग्याची तुम्हाला वात लावायची आहे, नसेल तर कापसालाच तुम्हाला कुंकू लावून ती वात लाल करायची आहे। आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे तुमच्या घराजवळ असणारा औदुंबराचे वृक्ष म्हणजेच उंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे हळदीचं आसन देऊन हा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। तिथे धूपदीप तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। आणि दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनामध्ये जर शत्रू असतील तर त्या शत्रूंचा नाश व्हावा, त्या शत्रूंचा जी काही शत्रुपीडा आहे तर ती नष्ट होऊन जावी असं तुम्हाला म्हणायचं आहे। तर पहा, काही वेळेस शत्रू हे खूप गुपित असतात, काही वेळेस त्यांचे नावं देखील आपल्याला माहीत नसतात आणि काही वेळेस त्यांचे नाव आपल्याला माहीत असतात। जे शत्रू तुम्हाला माहीत आहेत त्या शत्रूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि त्या शत्रूंचं नाव घेऊन तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। जर शत्रू तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला शत्रूंचा नाश होऊ दे असं फक्त म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावायचा आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपलं सर्वस्व असतं, त्यामुळे तिथे आपल्याला एक दिवा हा लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचा आहे। तर पहा, आपल्या घरामध्ये शत्रू, मित्र, त्याचबरोबर लक्ष्मी, अलक्ष्मी, दारिद्र्य, त्याचबरोबर नकारात्मकता ही सर्व तिथूनच येत असते। त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा असा एक दिवा लावायचा आहे। असा दिवा आपल्याला लावायचा आहे। यासाठी आपल्याला चौमुखी दिवा लागणार आहे। मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये 2 वातींची एक वात करून अशा 4 वाती आपल्याला लावायच्या आहे। यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। तेल तुम्ही मोहरीचं किंवा मग तिळाचं तेल तुम्ही घालू शकता, नसेल तर जे तेल असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाका आणि तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि नंतर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे। हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे, कोणत्या साईडला लावायचा आहे, तर मुख्य दरवाजावरती हा दिवा लावायचा आहे। उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुमची जी उजवी साईड असेल त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि हा दिवा आपल्या दारासमोर पाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते। तर असे हे 2 दिवे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत। तर चला, इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।